सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी नुकताच चार्जशीट दाखल करण्यात आलं। या चार्जशीटमधून मोठा पुरावा समोर आला। ज्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती, त्या दिवशी या हत्येतील आरोपींनी मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केल्याचं समोर आलं। हत्येतला फरार आरोपी कृष्णा आंधळेनंच सरपंचांना मारहाण करताना 12 जणांच्या या मोकारपंथी ग्रुपमध्ये व्हिडिओ कॉल केला होता। सरपंचांना मारहाण करताना ज्यावेळी व्हिडिओ कॉल हा ग्रुपवर होता, त्या मोकारपंथी ग्रुपविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया। मोकारपंथी ग्रुप हा 12 जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे। ग्रुपचा ऍडमिन कृष्णा आंधळे होता। ग्रुपचा प्रोफाईल फोटोज हा वादग्रस्त होता। 13 मे 2024 रोजी हा ग्रुप तयार करण्यात आला। संतोष देशमुखांना मारहाण करताना ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला गेला। मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ ग्रुपमधल्या 4 जणांनी पाहिला। व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी काही जण अल्पवयीन आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।